ठाकरेंची शिवसेना सध्या महाविकास आघाडीत आहे। मात्र आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे युती करण्याची चर्चा आहे। दरम्यान राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्यासाठी उद्धव यांना इंडिया आघाडीतून बाहेर पडावं लागेल अशी चर्चा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मोठं विधान केलंय। त्याबाबतचा हा रिपोर्ट। गद्दार हा गद्दार असतो, त्याच्यामुळे गद्दाराच्या मताला मी काही किंमत देत नाही। त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असेल तर आपण त्याच्यावर काय बोलू शकतो? काय धरावं काय सोडावं हे त्यांना कळत नाही। सारखं इकडे यायला लागतं, सारखं हजेरी घ्यायला लागते, सोबत आहे ते तुमच्यासमोर दाखवावं लागतं। ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत। त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत मोठं विधान केलंय। आम्ही दोघे भाऊ समर्थ आहोत, त्यामध्ये तिसऱ्याची काहीच गरज नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। त्याचसोबत इंडिया आघाडीबाबत कोणत्याही अटी शर्ती नसल्याचंही स्पष्ट केलंय। दोन बंधू एकत्र येत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष इंडिया आघाडीत राहणार का? पण माझं म्हणणं की अशा कुठे काय अटीतटी शर्ती नाहीच आहेत। त्याच्यामुळे मी म्हटलं ना की आमच्या दोघांचा निर्णय घ्यायला आम्ही दोघेही खंबीर आहोत। भाई तीसरा किसके बारे में कहते हमको नहीं पता। हमारी भूमिका स्पष्ट है, वो अपना निर्णय ले। वो दोनों दल है, दोनों भाई है, उनको अधिकार है। एक बार निर्णय क्या होता है वो देखेंगे, फिर प्रतिक्रिया देंगे उसको। उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघंही दिल्लीत तळ ठोकून आहेत। उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींच्या निवासस्थानी डिनर डिप्लोमसी केली, तर एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली। दरम्यान शिंदे त्यांच्या मालकाला भेटायला आले असतील असा खोचक टोला ठाकरेंनी लगावला, तर उद्धव ठाकरे कटोरे घेऊन 10 जनपथला जातात असा पलटवार शिंदेंनी केला। ते त्यांचा विचार किंवा त्यांच्या याला उत्तर देणे एवढे ते काय महान नाहीत। शेवटी गद्दार हा गद्दार असतो, त्याच्यामुळे गद्दाराच्या मताला मी काही किंमत देत नाही। त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर त्यांच्या मालकाला ते भेटायला आले असतील तर आपण त्याच्यावर काय बोलू शकतो? महाराष्ट्रातली जनता जी आहे ती आमची मालक आहे, आम्ही सेवक आहोत आणि मोदीजी एनडीएचे नेते आहेत, ते महाराष्ट्राला भरभरून देत आहेत। आम्ही त्यांच्याकडे जातो, कालही गेलो, यापूर्वी गेलो, यापुढेही जाऊ आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी जाऊ। तुमच्यासारखं कटोरा घेऊन मला मुख्यमंत्री बनवा, मला नेता बनवा, हे बनवा, ते याच्यासाठी जात नाही आम्ही। त्यामुळे तुम्हाला आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही, तुम्ही तो कधीच गमावलेला आहे। एकीकडे ठाकरे बंधूंची गेल्या काही महिन्यांपासून मनोमिलनाकडे वाटचाल सुरू आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकांना हजेरी लावतायत। यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निशाणा साधत उद्धव ठाकरे सैरभैर झाल्याची टीका केली आहे। उद्धव ठाकरेंचे 2 दगडावर पाय असून त्यांना कळत नाही काय धरावं आणि काय सोडावं असा टोमणाही लगावलाय। लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीचे नेते पहिल्या प्रथम भेटतायत, त्याच्यामुळे एक मध्ये आमची व्हिडिओ कॉन्फरन्स झाली। त्याच्यात काही संसदेच्या सत्राच्या निमित्ताने कोणते विषय घ्यायचे, काय विषय घ्यायचे, तसे ते विषय होत आहेत। चर्चा आमच्या परीने करण्याचा प्रयत्न करतोय आणि आज सुद्धा वेगळे विषय कोणाला काही बोलायचे असतील बघू, समोर आल्यानंतर त्याच्यावरती आमचं मत व्यक्त करू। की त्यांना स्वतःवरच विश्वास नाही, 2 दगडावर पाय ठेवण्याचं काम ते करतायत। त्यामुळे 2 दगडावर पाय ठेवल्यानंतर म्हणजे काय धरावं काय सोडावं हे त्यांना कळत नाही। त्यांचा पूर्णपणे काय म्हणतो गोंधळ झालेला आहे की काय म्हणाला, केमिकल लोचा झाला म्हणू। त्यामुळे त्यांना कळत नाही की काय धरावं आणि काय सोडावं। सैरभैर स्वतःच झालेले आहेत आणि म्हणून त्यांच्या खासदारांवर अविश्वास, त्यांच्या आमदारांवर अविश्वास, त्यांच्या कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवून सारखं इकडे यायला लागतं, सारखं हजेरी घ्यायला लागते, सोबत आहे ते तुमच्यासमोर दाखवावं लागतं। हा किती केविलवाना प्रकार आहे। आगामी मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंना मनसेची साथ हवी असल्याचं बोललं जात आहे। मात्र राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होणार नाहीत, शिवाय काँग्रेसचाही विरोध आहे। अशा परिस्थितीत राज ठाकरे यांच्या सोबत युती करण्यासाठी उद्धव यांना इंडिया आघाडीतून बाहेर पडावं लागेल। त्यामुळे इंडिया आघाडीबाबत कोणत्या अटी शर्ती नाहीत हे उद्धव ठाकरेंचं विधान खूपच सूचक समजलं जात आहे। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।